नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महेश व्हॅल्यू एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 2024 चालू घडामोडी याच्यावरील प्रश्नसंच बघणार आहोत. हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न असणार आहेत, जे येणाऱ्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. TCA जर तुमचा पेपर घेत असेल तर 2 किंवा 3 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात आणि IBPS जर तुमचा पेपर घेत असेल तर 3 किंवा 4 प्रश्न हे चालू घडामोडीवर विचारले जातात. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ हे तुम्हाला पाहायला भेटतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला बघूयात आपण. COP31ची परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तुर्की. तुर्की या ठिकाणी COP31ची परिषद आयोजित करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. ऑपरेशन हिमसेतू कोणत्या राज्यात भारतीय लष्कराद्वारे बनवण्यात येत आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सिक्कीम. सिक्कीम या राज्यामध्ये ऑपरेशन हिमसेतू भारतीय लष्कराद्वारे बनवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 3. वन्यजीव आणि पशुवैद्यकीय शास्त्रांना समर्पित असलेल्या जगातील पहिल्या जागतिक विद्यापीठाचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, वनतारा विद्यापीठ. खूप महत्त्वाचा असा प्रश्न आहे. या प्रश्नाला तुम्ही डबल स्टार करून ठेवू शकता. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने भारताचा पहिला चालत विहिरीत पोर्ट टॅक्सी प्रकल्प सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र राज्य. या प्रश्नाला तुम्ही IMPच करून ठेवायचं आहे, कारण हा जो प्रश्न आहे तो यावर्षी कोणत्या ना कोणत्या परीक्षेला विचारला जाणार म्हणजे जाणार. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर असणार आहे महाराष्ट्र राज्य. प्रश्न क्रमांक 5. कोणत्या राज्याने अलीकडेच कर्करोगाला अधिसूचित करण्यायोग्य आजार म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, तेलंगणा राज्य. प्रश्न क्रमांक 6. इंद्रावती व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात स्थित आहे? हा जो प्रश्न आहे तो इंद्रावती व्याघ्र प्रकल्प सध्या चर्चेत असल्यामुळे हा प्रश्न आपण घेतलेला आहे. तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, छत्तीसगड. प्रश्न क्रमांक 7. 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत. भारत या देशामध्ये 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2024 आयोजित करण्यात येणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. भारतात ब्रेल आणि सांकेतिक भाषा सेवा सुरू करणारे पहिले प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय कोणते ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भोपाळ. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. वेव्ज OTT प्लॅटफॉर्म कोणत्या संस्थेने विकसित केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रसार भारती. प्रसार भारती या संस्थेने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोसिएशन इंडिया रिजन झोन 7वे परिषदेचे उद्घाटन कोठे झाले? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, गोवा. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11. भारतीय नौदलात सामील झालेली तिसरी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, INS हरिदमन. भारतीय नौदलात सामील झालेली तिसरी अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, INS हरिदमन. प्रश्न क्रमांक 12. पायल नाग ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी, पॅरा तिरंदाज. पायल नाग ही जी खेळाडू आहे ती पॅरा तिरंदाज या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. मेटा प्लॅटफॉर्मने एप्रिल 2024 मध्ये कोणती नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता मॉडेल सादर केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, मस स्पार्क. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या तयारीचा भाग म्हणून साजरा होणारा योग महोत्सव 2024 कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र राज्यामध्ये सुरू करण्यात आलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 15 IPL 2024 मधील पहिले शतक कोणत्या खेळाडूद्वारे करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी संजू सॅमसन. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 नॅस्कॉम फाउंडेशनच्या 9व्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी UB प्रवीणराव. UB प्रवीणराव यांची नॅस्कॉम फाउंडेशनच्या 9व्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 रग्बी प्रीमियर लीग RPL 2024 ची दुसरी आवृत्ती कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे हैदराबाद. प्रश्न क्रमांक 18 भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी संजय खन्ना. संजय खन्ना यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी 2021. प्रश्न क्रमांक 20 स्पेस उपग्रह मोहीम कोणत्या अंतराळ संस्थेने प्रक्षेपित केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी नासा. प्रश्न क्रमांक 21 ऑस्ट्रेलियाच्या डेक्कन विद्यापीठाने आयोजित कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्य सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी तेलंगणा. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे तेलंगणा. प्रश्न क्रमांक 22 लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार ऑप्शन बी कैलास सत्यार्थी. कैलास सत्यार्थी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 आशिया कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत? तर भारताने एकूण 17 पदके जिंकलेली आहेत. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24 इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी दिल्ली. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2024 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे? तर दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 एप्रिल 2024 मध्ये 42 कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी तेलंगणा राज्य. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणारे सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील.